जिल्हा परिषद नंदगाव गटामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाने चांगलाच जोर धरला आहे. भाजपचे उमेदवार सिद्धू अण्णा कोरे यांनी विरोधकांकडून होणारे सर्व आरोप फेटाळून लावत हे राजकारण केवळ नैराश्यातून केले जात असल्याचा पलटवार केला आहे. भाजपचे उमेदवार सिद्धू अण्णा कोरे यांना मिळणारा जनप्रतिसाद पाहून विरोधक धास्तावले आहेत. म्हणूनच त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे कोरे यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जनतेचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून असल्या तथ्यहीन आरोपांमुळे मतदारांच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही. निवडणुकीच्या रिंगणात आपला कोरे यांच्या या ठाम भूमिकेमुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुळजापूर तालुक्यातील नंदगाव गटामध्ये जे आहे आरोप आणि प्रत्यारोपचा जोर जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे जे आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सिद्धू अण्णा कोरे जे आहे मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहे. अण्णा, कसं पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघामध्ये? मी आज आपल्या तालुक्याचे धुरंधर नेतृत्व माननीय राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या आश्रयाखालून व त्यांच्या सूचनेनुसार आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. जिल्हा परिषदला मला उमेदवारी मिळालेली आहे. पंचायत समितीला रोहिणी मेलगिरी यांना उमेदवारी मिळालेली आहे व खुदावडी पंचायत समितीला भिवाजी इंगोली यांना उमेदवारी माननीय दादा व माननीय सुनील मालकाने उमेदवारी आम्हाला जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी प्रत्येक गावामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या प्रतिसाद मोठं मिळत असल्यामुळं ते जे विरोधक आहेत माझे काय तर बिनबुडाचे आरोप आमच्यावर करत आहेत. आज गेली 30 वर्ष माझ्या हातात सत्ता आहे. गेली 30 वर्ष सरपंच आमचा आहे. मी 2 टर्म सरपंच होतो आणि आजपर्यंत सरपंच उपसरपंच आमचाच आहे. विरोधक आज काय आता 2दा त्यानं विरोधक माझ्या विरोधात जो उमेदवारी घेतलेला आहे तो विरोधक आता 2दा ग्रामपंचायत सदस्य आहे 2 वेळेस, परंतु एकदाही त्यांच्या वार्डामध्ये गेला नाही. एखादं बी काम त्यानं करावं मी 10 लाख रुपये बक्षीस देतो. कसं की कामच करायचं नाही परंतु बिनबुडाचे आरोप करायचे. हे जे दिशाभूल लोकांची दिशाभूल करून मतदान करायचं, खोटं नाटं बोलायचं, हे जे आहे खोटं नाटं बोलून फक्त लोकांची दिशाभूल करून मतदान घ्यायचं. आम्ही टीका करून मतदान घेणार नाहीत. आम्हाला कामाची पावती मिळणार आहे. आम्ही काम करतोय आणि पुढेसुद्धा काम करणार आहोत. माननीय आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही नंदगाव मतदारसंघाला प्रत्येक गावामध्ये निधी इतकं मोठ्या प्रमाणात दिले आहेत. नंदगावला 29 कोटी रुपयाचे निधी दिलेले आहेत. जे एक गावचं बूथ आता दैठणा म्हणा, वागदरी, गुजनूर एका बूथचे गावं आहेत परंतु त्या गावाला 50 लाख रुपये निधी दादांनी दिलेले आहे. आम्ही विकासाला घेऊन समोर जात आहोत. आम्ही तो उमेदवार जो आहे कुठल्याही गावात एकही काम केला नाही. तो जो पक्षाचा आहे त्या पक्षाने गावात कामं दिलेली नाहीत. असा जो उमेदवार आहे कधी फक्त विलक्षण आल्यावरच गावात येतो, विलक्षणच्या अगोदर तो धाराशिवमध्ये राहतो. अशा उमेदवाराला आपण सर्वांनी योग्य ते न्याय मिळत आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एवढं मोठं प्रतिसाद मिळत आहे की प्रत्येक गावातील जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला उत्स्फूर्त सहकार्य केलं. ज्या गावात आम्ही पाऊल ठेवतो त्या गावातली जनता उत्स्फूर्त आमच्या पाठीमागे आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या माध्यमातून जी विकास कामं केलेली आहेत या विकास कामाच्या जोरावरती सिद्धू अण्णा कोरे जे आहे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अण्णा, एकीकडे प्रतिसाद जर मिळत असेल तर आरोपी प्रत्यारोप एकंदरीत होत असताना तुमचं येणाऱ्या काळामधलं विजन काय असणार आहे? येणाऱ्या काळामध्ये माननीय आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आम्ही आता काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दादाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आता माझ्या मतदारसंघामध्ये नंबर पडलेला एकही रोड शिल्लक नाही. ज्या माझ्यावर आरोप करतोय त्याच्या शेताकडे जायला रस्ता नव्हता अथवा पूल नव्हता. माननीय आमदार साहेबांनी आता त्या पुलावरून ते सुद्धा उमेदवार जात आहे की असं मोठं आजपर्यंत 50 वर्षात कोणी केलं नाही तसं दादांनी काम केले.
पुढे सुद्धा आम्ही शेतरस्ते फक्त आता शेतरस्ते पुढलं माझं शेतरस्त्याचं विजन आहे सगळ्या गावामध्ये. एकंदरीत कुठेतरी पाहायला गेलं तर ग्रामीण भागामधले शेतरस्त्याची समस्या असतील तो महत्त्वाचं त्यांच्याकडे विजन असणार आहे. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जे आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचं विजन असणार आहे. विरोधकांना शेवट काय आवाहन करणार आहात? विरोधकांना माझं एकच आव्हान आहे. आज 30 वर्षामध्ये मी राजकारण करतोय, माझ्याकडे साधी मोटरसायकल नाही. मी विरोधकांनी आरोप सिद्ध करावा आणि मला विचारलं 30 वर्षात एकही रुपयाचं मी भ्रष्टाचार केलं नाही, हिच्या पुढे मी करणार नाही. देशाच्या व माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मी अहोरात्र त्यांच्या सेवेसाठी अहोरात्र मी तयार आहे. मी आजपर्यंत राणादाच्या माध्यमातून तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्येक माझ्या गटामध्ये जवळजवळ 1200 रुग्ण उपचार व ऑपरेशन करून आणलेलं आहे आणि प्रत्येक जागी मी माझ्या मतदारसंघातल्या सेवेसाठी मी तत्पर आहे. एका फोनवर सुद्धा मी त्यांना सेवा देणार आहे आणि देत आहे. एकंदरीत अशा पद्धतीने जे आरोप आणि प्रत्यारोप होत असताना कुठेतरी जे आहे नंदगावकर जे आहे आरोप हे बिनबुड्याचं असल्याचं बोललं जात आहे आणि आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा या नंदगाव गटामध्ये आल्याच्या नंतर आता कितपत नंदगावकर कुणाला प्रतिसाद देणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह अयूब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी अयूब शेख, तुळजापूर, धाराशिव.